परे काय 2 लाडू आणलेत खायला. तिला द्यायची. शिवला देती पण गरज आहे का 2 परत दिला असताना शिवला आपण. ती मग म्हणते माझ्या हातात दिसलं म्हणते की लाडू बाय म्हणते. होय आणि तिच्यासाठी आधीच काढून आणला का मग? कुठे गेली बाहेर खेळायला कावा यायची? आलू सोबत खेळती. होय ससावाने दिसायला लागली. ससाची टोपी घातली मम्मीने बी. तिला वय ससा स्टेम दिसते. थंड वाजती का म्हणून घातली. लाडू नीट ठेव व्यवस्थित पडेल खाली. काय आले की दी तिला खेळा खायला. गाडी पशी उभा राहिली. बाबा काय दादा काय ना बाबा लय निवांत बसलाय. लेकर संग खेळतो. परे काय करते? पाणी पिते. मला पाणी आणून द्यायचं का नाही? हा ना हाताला पाणी द्यावं. नाही मला एवढं पेंड. पाहुणे आलं की पाणी आणून द्यायचं असते. मग कसं काय आलती? काय नाही बाबा सहज आले होते. होय काय घरी करणं नाही. दुकानाला नव्हते काय? म्हणलं जाऊन यावं तेवढं तुझ्याकडं. काम नाही का जायचं? कामाला होय सुट्टी टाकली बघ आज. कटाळा झाला कामाचा रोज काम. काय करते? इकडे पाणी पापा. अगं गार पाणी गेलंय. हात गार आहे तुझा. साधं पाणी आणून दिलंय की काय? काय झालं? साधं पाणी आणून दिलं वाटतं पोरीने. कसलं पाणी आणलं? गार लागत होतं. मरणाची शिंक यायला अगं गारचं पाणी आहे. अरे नाही साधं पाणी लागतंय. कुठं आणलं पाणी? तो हांड्यातलं आणलं काय? अगं कसलं पाणी आणलंय ती गारडून? मला बी हात तुझा लागला. अगं पण ती शिंका यायला लागली की आत्याला. मग हिला कशाने शिंका यायला लागले त्या? अरे हिनं गारचिक पाणी घेऊन आली. आधीच मला सर्दीची अलर्जी. कसलं पाणी आणलं काय? काय खरं नाही माझं. कसली शिकायली मग आत्या? शिंबुड बिंबुड यायचा बाहेर जा. आपलं भाग सरकले आणि बरं. मग काय आली वाटतं बाई ही. आल्या शिकत आली वाटतं. अवघड आहे आता आज दिवसभर. अरे देवा तुला लय शिंका यायला लागले त्या. आतमध्ये जाऊन आराम कर. हा मला काय सुधरा नाही. मी जाऊन आराम करते. आवडशील बाबा. ऍलर्जी काय की बाबा तुला? परी काय? मला जशी डोळ्याची ऍलर्जी आहे तशी आत्याला ऍलर्जी काय की शिकाची? यायला जमत नाही काय की तिला गारडून पाणी लई. आपल्याला जमतंय पण हिला जमना. ती ऍलर्जी असल्यावर जमत नसतं बाळा. मला बघ बिगर गॉगलचं गेलो की माझ्या डोळ्यात कसं कचकच करतं तसं ते तिला बहुतेक गार पाणी. तुला नाही रे शिंका येत? आत्याला ऍलर्जी होय. अगं परी ही वात आहे. देवाला तुळशी ठेवतो. ही काय केलं तू? अरे काय लीक रोय का कोण आहे? तो सगळं तुकडं तुकडच केलंय. वस्त्र माळा ही हिची तर आहे बा पोरगी ही. इकडे ये ना. काय झालं आत्याला आवाज द्यायली? आत्याकडे ठेव. चल काय झालंय? अरे मला लय कसं लागले. तिकडे ताण करून शिक मार की.
लय झाले इकडे हिला रुमाल तर लाव की काहीतरी तोंडाला धर धर राहू दे तिकडे तोंड कर ग लय बेखाला अर्जी आत्याला आणि तिकडे तोंड कर की तुला सांगितलं कळतं का पलीकडे तोंड कर इकडे बघितले की येतच नाही हा ही कशी येत नाही इकडं आमच्या अगोदर पलीकडे तोंड करून कर हा ठेव गेली ना बरं वाटतंय का आता जरा नाही मला ना भूक लागायला लागली पण काही खाऊ वाटत नाही तू शेंगदाण्याचा लाडू आणत असतो ना हो बघा मग येतच आहे हे आम्हाला माहितच नव्हतं येतच त्याला तुला कसं काय लागलं अचानक शिंक करते कवापासून चालू झालंय असलं शिकायला नाही मग अशी पाणी दिले आणून अगं तसं नाही ग पण ती शिंक थांबा एलर्जी बिलर्जी कवापासून लागली आता लय दिवस झाले आता मला सहनच होत नाही रे आता काय करतो थोडं थंड पाणी पिलं की असं शिंका चालू होते आता मला काय माहिती गार पाणी आणून दे तुम्हाला नको ना खायला मला नको मला नाही आवडत तूच खा हा, मी खाते. बाई आईत बसून खायचा आनंदच वेगळा आहे घरी काम करून जीवन सुद्धा जात नाही नीटनेटकं आता लवकर घरीच जात नाही इथंच राहते आजारी पडले म्हणून 10 दिवस दादिया मी काय म्हणते तेवढा कडक कडक चहा करायला प्रगतीला लय शिंकायला लागले तर तेवढं चहा पिले तर शिंक्या राहते ना माझ्या नाही का हा जरा कडक करतो म्हणजे ती जरा फरक पडेल पूर्ण पडेल जरा हा नाही जा मम्मीला सांग जा की चहा कर म्हणून आत्याला नको बाळा थांब जरा कुठं जाते नको तू मातीत खेळती हात इथं मी आजारी पडले आणि तुला काय नुसतं खेळायचं पडलंय जा जा, मम्मीला चहा जाऊन करून सांग आणि चहा येताना चहा करायला. घेऊन ये शिंकायला लागल्या अगं तुझी आते एक नंबरची ढुंगी बाई आहे तर कामाचा कटाळा आला असत पुन्हा आली सकाळ सकाळ इकडं कुठं शेंगड्यांचा लाडूच दी कुठं चहाच दी करून आम्ही बघत होते आताच माझ्या अंगावर शिंक हल्ली होय बया करती चहा ले शिंक हल्ली एक तर शिंपडा आला माझ्या कपड्यावर अयो मी असं करून टाकलं होय हा बर करू गं चहा कर पटकन नदी आता शिंक मस्त मारली पप्पाच्या बी अंगावर थुकत शिंक मारली आणि पप्पाला लांब बसायचं कळलं नाही का अगं आम्ही ती मला सारखं बोंबलायची म्हणून तिला जवळ बसलो होय हा फॅन लावून हिंच करत तीच करत म्हणायला लागली होय आणि शिका येतात मला फॅन कशाला लावायचा आहे ग जास्त नाकात वारं शिरल्यावर जास्त शिका येते नाही की अगं मला तीच म्हणलं ती बरं थोडी वाजूनच यायला लागली तिला होय हम्म. मम्मी लई कडक कर आताची सर्दी जाऊन असं कर कडक होय हा. बर करते थांबा झाला चहा बा माग थोड्याच केली गई पण कर ना अगं आता पुरताच केला बाई तुझ्या पोळं ना तामाने घेऊन जा हा हा मम्मी पाय लागली गई आता तर मला पोळायला लागले पी म्हणजे जरा नाक रिकामं होऊन जरा कडक पोळायला लागलं मला पप्पा कस काय बाबा तुझं एक अचानक चालू होते बा शिंका आणि बर छान केलंय बघ मी काय म्हणतो मला जायचं होतं गावात जाऊ का गावात चाललंय वय हा बर बर जा गावात पण मग गावात गेल्यावर थोडी भेळ ये घेऊन चवच नाही रे तोंडाला भेळ हा ना तोंडाला पप्पा त्याची चव नाही म्हणून भेळ घेऊन या असं मग जरा तिखट करून आणू का म्हणजे जरा कशी बी आण पण भेळ आण जरा चवी ना हा हा का मम्मी म्हणली अर्धा किलो त्यामध्ये साखर आणायला साखर वय बर भेळ आणि साखर आणतो बरं मग जातो मग हं? जाऊ पप्पा पण आता इथं कवर थांबणार आहे मी भेळ आणायला वेळ लागेल की मला अरे मला बरंच वाटत नाही र आणि तिकडं घरी बी गेल्यावर मरणाचं काम करावं लागेल त्यापेक्षा मी इथंच आराम करते तू मग तिकडे जाणार नाही का दुलं मांडी तुझं
म्हातारी आहे की घरी, सासू करेल की, तिला काय झालं धंदा कटे करते ती काम. एवढी आजारावर मुद्दाम नको करू जाऊ ग. परत भांडण पेटायचं तुमचं सासू सोनाचं. नाही भांडण पेटत, त्यांना सांग मी आजारी पडले म्हणून. काय बाय आजीचा फोन आला ना हम्म. मला की तू आजारी पडली येत नाही. असं सांगू. हा. आता तिनं सांगितलं तू काही वेगळं सांगितलंय का मला. बरं जातो येताना भेळ बी आणतो तुला. साबण आणला चिवड्यानं. हा साबण बिछू. साबण खाल्ला ह्या चिवड्यानं. ए शकत कारण साबण खातो ना. साबण खा. गार झाला बाई तो.